नमस्कार मैत्रिणींनो, क्रिएशन विथ मानसी मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत समईचं महिरप छोटंसं। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अंगूस दोरा, 6 नंबरचे पिवळे मोती, 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचे लाल मोती। तर चला सुरुवात करूयात। तर आपण सर्वप्रथम पांढरे मोती घ्यायचे आहेत। ते पांढरे मोती आपल्याला एकूण 48 मोती ओवून घ्यायचे। तर मोजून 48 मोती आपण घेऊयात। शक्यतो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करा। असे मोती ओवून घेतलेले 48 आणि इथे एक पण गाठ मारलेली आहे। सर्वप्रथम एक पिवळा मोती घ्यायचा आहे, 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत, साधारण असं नसेल ते। नंतर पुन्हा एक आपल्याला काय करायचं आहे, लाल मोती घ्यायचा आहे आणि पुन्हा एक पिवळा मोती घ्यायचा आहे। तर आपल्याला हा पिवळा मोती जो आहे तो लाल मोतीमधून बाहेर काढायचा आहे आणि पुन्हा 3 पांढरे मोती घ्यायचे आणि एक पिवळा मोती घ्यायचा आहे। आणि काय करायचं आपल्याला, पांढरे मोती 1 2 3 पांढरे मोती सोडून पाठीमागच्या 3 पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढायची आहे। साधारणतः ते असं दिसेल। आता पुढे आपल्याला काय करायचंय, पुढे जायचं, एका मोतीमधून सुई बाहेर काढायची आणि पुन्हा आपल्याला 2 पिवळे मोती घ्यायचे आणि ह्या पिवळ्या मोतीमधून सुई बाहेर काढायची आहे। आता पुढच्या 3 मोतीमधून आपल्याला पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढायची आहे। अशी 3 पांढऱ्या मोतींमधून आपण सुई बाहेर काढली। आता पुन्हा एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत, पुन्हा एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पिवळा मोती घ्यायचा आहे। तर अशा क्रमाने आपल्याला पुन्हा या लाल मोतीमधून सुई बाहेर काढायची आहे आणि 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत। आता ह्या इकडच्या पिवळ्या मोतीमधून आपल्याला सुई खालच्या बाजूने बाहेर काढायची आहे आणि पुढच्या पुन्हा 3 मोतीमधून सुई बाहेर काढायची आहे आणि एक चौथा मोती हा पांढरा पिवळ्याच्या पुढचा मोती घ्यायचा आहे आणि जसं आपण इथं त्रिकोण तयार केलं तसंच त्रिकोण आपल्याला इथं करायचं आहे। त्यामुळे आपण आता पुन्हा 2 पिवळे मोती घेणार आहोत आणि या पिवळ्या मोतीमधून अलीकडच्या पिवळ्या मोतीमधून सुई बाहेर काढली, पुन्हा पांढऱ्यामधून बाहेर काढलं, पुन्हा 3 पांढऱ्यामधून बाहेर काढायची आहे। बघा, लक्षपूर्वक बघा आणि व्यवस्थित करून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। आता आपल्याला एक पिवळा मोती घ्यायचा आहे, 3 पांढरे घ्यायचे, पुन्हा एक लाल मोती घ्यायचा आहे आणि एक पिवळा मोती घ्यायचा आहे। तर हे असं घेऊन या पिवळ्या मोतीच्या खालच्या लाल मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। लाल मोतीमधून सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा 3 पांढरे मोती घ्यायचे आणि ह्या पिवळ्या मोतीमधून सुई बाहेर काढायची। साधारण
हे असं फूल तयार होतंय. मग हीच प्रक्रिया आपल्याला पूर्ण करून घ्यायची. साधारणतः या सिक्वेन्सनी आपल्याला सगळी फुलं करून घ्यायची आहेत. घेताना थोडस ओढून घ्यायचंय. अगदी सैल पण सोडायचं नाही. पुढचा एकच मणी घ्यायचा आहे बरं का. ह्या 3 मोती नंतर एकच मोती घ्यायचा आपल्याला आणि पुन्हा 2 पिवळे मोती घ्यायचे. हे पहा, हे असं तयार झालेलं आहे. आता शेवटचे आपण करून घेऊयात परत, म्हणजे तुम्हाला लक्षात येते. आता 2 पिवळे मोती घेतलेले आहेत आणि खालच्या पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढली. पुन्हा आपण पुढच्या 3 मोती घेतलेले आहेत. पुढच्या 3 मोतीमधून सुई बाहेर काढलेली आहे. पुन्हा पिवळा मोती घेतलेला आहे. 3 पांढरे मोती घेतले. एक लाल मोती घेतलाय. पुन्हा एक पिवळा मोती घेतलाय आणि ह्या लाल मोतीमधून खालच्या साईडने सुई बाहेर काढली. पुन्हा 3 पांढरे मोती घेतले. ह्या पिवळ्या मोतीमधून सुई बाहेर काढली. पुन्हा 3 पांढऱ्या मोतीमधून खालच्या लेअरच्या सुई बाहेर काढली. मग पुन्हा 1 पांढऱ्या मोतीमधून सुई बाहेर काढली. पुन्हा 2 पिवळे मोती घेतलेले आहेत आणि ह्याच पिवळ्या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. पुन्हा पांढरे आणि 3 पुन्हा पुढचे 3 पांढरे मोतीमधून सुई बाहेर काढली. आता पुन्हा आपल्याला पिवळा मोती घ्यायचा आहे. आता बघा, आपल्याला इथं बरोबर 2 पिवळे मोती शेजारी शेजारी येणार आहेत. तर आपल्याला इथं पुन्हा एक त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. 3 पांढरे, 1 लाल, पुन्हा एक पिवळा मोती. आणि एक पिवळा. अशा क्रमाने मोती घ्यायचे आहेत आणि परत लाल मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. पुन्हा 3 पांढरे मोती घ्यायचे आणि या पिवळ्या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. पुन्हा पिवळ्या मोतीमधून आणि पांढऱ्या मोतीमधून सुद्धा आपल्याला काढून घ्यायची. आता हे आपल्याला हे सर्कल कंप्लीट झालेलं आहे. तर आपल्याला इथे एक गाठ मारून घ्यायची जेणेकरून आपलं हे महिरप जे आहे ते करू.
अशा प्रकारे आपले 2 महिरप तयार झालेले. तर याच्यामध्ये प्रसादाची वाटी ठेवू शकता, हळदी कुंकवाचे वाट्या ठेवू शकता, किंवा असं तुम्ही या महिरपामध्ये दिवा किंवा समई असं काही ठेवू शकता. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.